डेटिंग ॲपवरनं ओळख वाढवायची आणि त्यानंतर लूटमार करायची. नागपुरात अशाच एका धक्कादायक प्रकरणाचा माणकापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने एका तरुणाला जाळ्यात ओढून त्याची रोकड, मोबाईल, एटीएम कार्ड आणि वाहनाची चावी हिसकावून घेण्यात आली आहे. या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपुरातील माणकापूर परिसरात घडलेल्या एका गंभीर लूटमारीच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. 22 जून रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास तक्रारदार काम आटपून घरी जात असताना काही आरोपींनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर आरोपींनी तक्रारदाराला धमकावत वाहनाची चावी, एटीएम कार्ड आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता विविध ठिकाणी फिरवत ओळखीच्या व्यक्तींकडनं बँक खात्यात 10,000 रुपये जमा करून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर एटीएम मधून ही रक्कम काढून घेण्यात आली. तक्रारदाराचा मोबाईल फोडण्यात आला आणि पोलिसांकडे तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेनंतर माणकापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहेत की डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. अशा प्रकारच्या फसवणूक किंवा लूटमारीच्या घटना घडल्यास बदनामीच्या भीतीने गप्प न बसता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. या संपूर्ण कारवाईमुळे अशा प्रकारे नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. ॲक्टिवाची चावी होती, त्याचा एटीएम कार्ड होता आणि मोबाईल होता, तो पण त्यांनी काढून घेतला आणि त्याच्या एटीएम मधून त्यांनी 10,000 रुपये पण काढून घेतले. मग नंतर त्यांनी मोबाईलला दगडाने तोडला आणि पोलिसांना सांगू नये अशा प्रकारचा दमपण त्यांना दिला. अशा माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवला. माणकापूर पोलीसचे इन्चार्जनी 3 तपास पथक तयार केले आणि ज्या पॉईंट्सवर त्या ॲक्टिवा गाडी आणि जे त्याचे व्हेकल्स गेले होते तो मार्गाचे सगळे सीसीटीव्ही कॅमेराज पण पोलिसांनी चेक केले. गोपनीय माहिती पण पोलिसांनी काढली आणि त्यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झाले. त्याचे नाव आहे मोहम्मद शेख जाकरी, कुणाल दिलीप मांजरखेडे, शोएब अली सुलतान अली, फरहान फैयान खान, शिजान शेख, फखरुद्दीन अली अहमद हे सगळे पोलीस ठाणे गिट्टी घदान याचे हद्दीमध्ये राहणारे आरोपी आहे. तपासमध्ये पोलिसांना अशा निष्पन्न झाला की जे आरोपी नंबर 1 होता त्याचे नाव आहे मोहम्मद शेख जाकरी. तो पीडित फिर्यादीसोबत एक पोलो ॲप, गेट डेटिंग ॲप आहे, त्याच्याद्वारे तो संपर्कात होता आणि मग तो पॉईंटवर त्यांनी ते पीडित फिर्यादीला बोलवला होता आणि काही अंतरावर त्याचे इतर साथीदारांना पण त्यांनी बोलवले. या घटनेच्या माध्यमाने आम्ही पूर्ण जे मनकापूर हद्दीचे लोक आहे आणि नागपूर शहरवासी आहे त्यांना हे आवाहन करू इच्छिते की जर तुम्ही अशा प्रकारची डेटिंग ॲप्सचा वापर करत आहे तर पूर्णपणे तुम्ही काळजी घ्या आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आली तर तुम्ही घाबरू नका आणि तात्काळ पोलिसांना संपर्क करा. आमचे डायल 112चा नंबर आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण तुमची फिर्याद आम्हाला देऊ शकतात. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून वाढणारे सायबर आणि प्रत्यक्ष गुन्हे हे चिंतेचे कारण ठरत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माणकापूर पोलीस करीत आहेत.